पंढरपूरमध्ये 25 तारखेला आषाढी एकादशी सोहळा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शासकीय महापूजा होऊन या ठिकाणी सुरुवात होते आणि तत्पूर्वी विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी जी काय रांग आहे ती रांग आता जवळपास 4 ते 5 किलोमीटर या ठिकाणी राहून गेली आहे। या ठिकाणी जी रांग आहे ती रांग आपण पाहायला गेलो तर कोणत्या प्रकारची सुविधा या ठिकाणी दिसून येत नाहीत। ऊन वारा पाऊस हे सगळं झेलत हा विठुरायाचा जो काय वारकरी आहे तो वारकरी या ठिकाणी उभा राहिला आहे। पाहायला गेलं तर पालखी मार्गावरती अनेक सोयीसुविधा देण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करते, अनेक खर्च करते। मात्र पदस्पर्शी दर्शन जी रांग आहे ती वापरच्या पुढे त्या ठिकाणी काय वारकरी आहेत त्यांच्या भावना काय त्या ठिकाणी आपण समजून घेऊ। रामकृष्ण हरी कुठून आलात काय? परभणी किती वारी काय? ही वारी तिसरी आहे माझी। काय आता वारीत उभं राहिलाय वर काय वारीत काय निश्चित सरकार म्हणाले एवढे पैसे दिले 5 कोटी त्याची एकनाथ शिंदे आले याच्यामध्ये पंढरपूर मध्ये 5 कोटी अनुदान दिलं की म्हणजे वारकऱ्याच्या सुविधासाठी। तर वारकऱ्या 7 किलोमीटर वर रांग आहे तर इथं पाण्याची एक सध्या सुविधा नाही। तर आज सकाळपासून वारकरी रांगेत लागलेले आहेत तर पायात टोचायले खाली व्यवस्था नाही, वरी पाऊस आला तर वरी सध्या नाही काय। अचानक त्याची भाविक वाढली असल्यामुळे नियोजन करून असं म्हणलं जातं। नाही त्याला काय कळलं झालं काय भक्ती पब्लिक वाढाय आळंदीपासून पब्लिक एवढी आली त्याचं उगा म्हणणं आहे ते रोज रस्त्यानं पाहिले तर पूर्ण सरकारची पूर्ण व्यवस्था चालू आहे तरी त्याच्या लक्षात कसं येत नाही। सुविधा तुम्हाला त्या पद्धतीने काय मिळाली? नाही सुविधा काहीच नाही, नीचा फुलतापा आहे सरकार। बॅनर वगैरे त्याच्या ते बॅनरचेच खर्च आहे, त्याचे ऍडव्हर्टाईज त्या सरकारच्या जाहिरातीला ट्रक रोडनं दवाखाने तेच बघायचं आहे, बाकी काही व्यवस्था नाही। इकडे सोय तुम्हाला करायला पाहिजे। हा कमावली काय बाकी काहीच नाही हा. ना। जे खाय प्याय भेटतं तेवढं हा. हा पैसा लायचे। आता ऊन लागते इथं, पाऊस आला तर काहीच नाही। हा? शौचालयाचं काय पाण्याचं शौचालय पाणी प्यायला नाहीच नाही काय ना, कुठं पाणी काहीच नाही। आता कुठून आलो तर आम्ही पंढरपुरापासून कोणतं गाव आहे त्या गावात पर्यंत पाण्याची सोय नाही, चहा नाही, काहीच नाही। सोडधारणा तर करायला पाहिजे का नाही सरकार? मग रामकृष्ण कुठून आलं? नंदुरबार। नाव काय? शोभाई युवराज राजपूत। बरं किती वारी तुमची? आमची तिसरी आहे। बरं दिंडीत वगैरे जाता का तिकडे? दिंडीत नाही, असं गाडीवर येतो। गाडीवर येते। बरं आता इथं आज खूप गर्दी वाढली आहे, सुविधा काय मिळतं तुम्हाला आता इथं काय काहीच नाही, काय सुविधा पाहिजे तुम्हाला? पाणी गिनी काही व्यवस्था मग ते मुख्यमंत्री एवढं सांगितलं जातं, पालकमंत्री एवढं सांगितलं जातं सुविधा आहे आम्ही देतोय काय भेटली तर लोक घेतील, नाही तर खातील। मग बुकाचे बुके राहतील बिचारे, इथले दुरून आले तर बाबाच्या शेवेसाठी। तर आता पाऊस वगैरे आला तर काय आता इथं मग असं पाण्यामध्ये राहू उभं राहून मग दर्शना किती तास लागते? सांगता नाही, 3 दिवस लागतील म्हणे। 3 दिवस लागतात। हो वारकरी आहेत। नमस्कार, कुठून आलं? नागपूर। किती वारी तुमची? तिसरी। तिसरी वारी। प्रत्येक वर्षी येतात? प्रत्येक वर्षी एवढी गर्दी असते का? नाही, कमी आहे यावर्षी जास्त। यावर्षी जास्त आहे। नियोजन थोडं कोलमडलं वगैरे काय वाटतं काय इथलं? हो काय सुविधा पाहिजे होती आता तुम्हाला? पाण्याची शौचालयाची काय सुविधा इथं पाहिजे होती, पण नाही आणखी इथे पाऊस आला तर आता पाऊस आला तर चांगली सोय होईल। नाही, आता इथं तुम्हाला वर काहीच नाही इथं आपण बघितलं तर काहीच काहीच नाही नाही। तर हो ना, तर सोय होईल ना आमची कशी ओले होऊन ना। ओलं होणार हे होणार काय नाही। काय मागणी काय तुमची? कसं असायला पाहिजे साधारण इथं? पेंडॉल असायला पाहिजे। पेंडॉल चालू तिथून पुढच्या बाजूला आहेत पेंडॉल गोपळ पुढे गेलं आता इकडे पण लोकांना पाहिजे ना, इकडच्याही लोकांना या ठिकाणी पेंडॉल पाहिजे। इकडचे लोकांना पाहिजे ना पेंडॉल। मग सरकारचं मत काय? आम्ही वारी हरित वारी करतोय, स्वच्छ देतोय, सगळं सुविधा देतोय। नाही सरकारबद्दल काय बोलायचं नाही। सरकारनं चांगली सुविधा केली आहे। केली आहे हा, बरं मग आणखी आता इथं काय सुविधा दिसते? आणखीन सुधारणा केली पाहिजे। आणखीन सुविधा करायला पाहिजे। तिकडे काय मावले बघू काय बोलायचं काय मुले जवळ येतं थोडं महाग आहे। तर हा होता इथल्या विठ्ठलाला आलेला वारकरी, तो सातत्यानं विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन पुढे चालायला दिसून होतोय। मात्र प्रशासनाचं नियोजन या ठिकाणी कुठतर कोलमड दिसून होते। तुम्ही माझ्या डाव्या बाजूला बघितली तर कुठल्याही बाजूला ना शौचालय त्यांचे युनिट लागलेत, ना पाणी आहे, ना इथं ऊन वाऱ्यासाठी निवारा म्हणून त्याला काही नाही। फक्त पाहायला गेलं तर पायाला टोचू नये या ठिकाणी मॅट टाकले तेवढे दिसून येतात। मात्र आणखीन उद्या या ठिकाणी दिंड्या गोल रिंगण संपल्यानंतर दिंड्या पंढरपूरमध्ये आल्यानंतर ही जी वारी आहे ती वारी आणखीन वाढणार आहे। मात्र तोपर्यंत या विठुरायाच्या जो काय भाविक आहेत त्याला हे सगळं सहन करताच पुढे जावं लागणार आहे।